हे बघा कावेळ बांधून आले ती असं. आता ही इकडे झोपलंय. तू काय करायला लागली ग? तू काय करते? होय, बर बर. एक 5-6 दिवस झालं बंटे आजारी होता. आता ही पडली आजारी. दोघं गेलती बघा कावेळ बांधायला. कुठे गेलती बरं? महिमलाच ना ग. हां, ती महिमला कावेळ बांधायचं असते. ती तिकडे गेलती महिमला कावेळ बांधायला. तर आली ती. आता ती झोपला. आता म्हणली खायला करते तर झोपतो. मग आता आपण करू. मी जेव्हा सकाळी शाळेत गेलती का तेव्हापासून बघा ही दोघं जण निवांत झोपले. ती काम मला वाटते केली आणि काम केली. तू काम केली असं म्हणते. मी काम केली. मी कवा गेली 7:30ला घरातून गेली या. आणि मी कुठं काय केलं तेव्हा. मग मी आली 12 वाजता. तर ही निवांत झोपलेली. काय करावं. आणि मग परत किती वाजता परत गेली वाटतं. किती वाजता गेली होती. परत उठली. किती वाजता उठली बरं? 12 नाही 2 वाजता उठली. दवाखान्यात जा की. दवाखान्यात आधी तर पोराला मरणात पैसे गेले. जरी गेलं सगळेच आजारी पड. 7च आली ग त्यामुळे माणसं आजारी. काय सांगायचं सगळं काय नाही. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. अंगाव काय काढू नका. सलाईन वगैरे म्हणूनच म्हणलं सगळ्यांनी आपापली काळजी घ्यावी. महत्वाचं आहे का नाही ग. 7 आली. बारके लेकरांना ही जपा. कारण का बारकं लेकरू लय नाजूक असते. त्यामुळे त्याला तर लगेच होते. त्यामुळे त्या बारक्या लेकराला तर लय महत्वाचं आहे जपणं. तर ही काय असं चालूच राहतंय. 7 पालखीवर गेली की सगळं असं काय येतंय. कोणाला काय हो दुखणं येतंय म्हणजे काय. 8 दिवस झाले काही नाही काय झोपतंय. आज मग म्हणलं त्याला कावीळ बांधून आणावी म्हणून आणि गेलो कावीळ बांधायला बघा मुलीला. आणि मला पण असं पाय हात पाय नेलं दुखत ताप नेले आला होता. म्हणलं आपण पण बांधून घेऊ कावीळाला. कावीळ बांधल्यावर जरा बरं वाटतं ना. त्याच्यामुळं हां त्याच्यामुळं ही करायचं नाही लगेच. आम्ही इथं आमच्या इथनं लय जवळ आहे. त्यामुळं आम्ही एक अर्धा तास लागतो फक्त महिमला जायला. हां कावळे बांधल्याचा नवीन नेकलेस घालून आली मग मी आज तिकडनं जाऊन. मावशीला पण आणलं होतं बांधायला आहे का नाही का. मावशी अशीच तर लय डेंजर झालं तिला. तर आज भाकरी खाल्ल्यानंतर काय खाल्लं नाही माहितीये. बघितलं मी काय केलं नाही. तसंच आहे. आणि नाही जेवल्यावर आज बरं कसं व्हायचं मग असं वाटत नाही भाकर. मग आता काय करावं त्याच्यासाठी. आता काय सांगतोस मला. आता मलाच प्रश्न पडलाय काय करावं. भाकरीच खाऊ वाटत नाही कसं. लय अवघड आहे आजारी पडणं रे देवा. खाऊ वाटत नाही. तोंडाची चव जाते. काय खायचं म्हणलं असं उचमाळल्यासारखं होतं. गोड म्हणलं की मग उलट्याच येते त्या. लय कसं होतंय मग ह्यांना. ती तिकडे झोपलं पोरग तोच तो. बर खावा चला. बघा ह्याला तर कसा पिंगळून पडलाय. अजून फिरून पिंगळून पडलाय. सगळ्यांसाठी मॅगी केली आहे. या खायला मॅगी. म्हणे तुला काय पाहिजे. तिला दूध पाहिजे त्यामुळे काय नाही खाऊन घ्या चला. आता आम्ही मॅगी खाऊन घेतो बघा. आता त्याला उठवलं आता कसं तरी खाता आता त्यानं. आता पाऊस पण नाही धडसडी नाही काहीच नाही. कसलं सुद्धा वातावरण कसलंच झालं वेगळं निराळच. आमच्याकडे ऊन पण पडत नाही. ऊन नाही ना काय नाही. असं दम असं गार हवा लागते नुसती. बारीक अंगातून काट निघते. या सकाळी आईचा पण आलता दवाखान्यात जा. पोराला मरणाचा खर्च झाला. आणि कुठं दवाखान्यात जाता काय अजून घरीच हाय सरकार दवाखान्यात. ते बाटली आणलेली औषधाची तीच पिली आहे मी. आणि इंजेक्शन करून आणते दुसऱ्या गोळ्या ही आहे त्या. तर चला आता आम्ही घेतो मॅगी खाऊन. चला बाय बाय.